महाचर्चेच्या या दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे डिजिटल इंडिया आणि बॉस प्रणाली। गेल्या आठवड्यामध्ये ह्या विषयावर आपण चर्चा केली आणि त्याला श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद दिला। त्यांनी अनेक प्रश्नही विचारले। ते सर्व प्रश्न आपण आजच्या चर्चेमध्ये घेणार आहोत। परंतु बॉस म्हणजे काय, बॉस प्रणाली म्हणजे काय, बॉसचा सर्वसाधारणपणे अर्थ साहेब असा केला जातो, तशा अर्थाने बॉस हा शब्द इथे नव्हे। बॉस म्हणजे भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन। आपल्याला विंडोज माहिती आहे, त्या विंडोजलाच भारतीय स्वदेशी पर्याय म्हणजे बॉस भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन। तर ही बॉस प्रणाली जी आहे ती जर आपण सर्वत्र वापरली तर आपला संगणक अधिक कार्यक्षम होईल, अधिक चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील। आणि म्हणून आपल्याला गेल्या 30 वर्षामध्ये ज्या कॉम्प्युटर पद्धतीचा, संगणक पद्धतीचा, निर्णय शैलींचा, निर्णय प्रणालींचा जो विकास झाला आणि आपण एकदम कॉम्प्युटर युगामधल्या आघाडीच्या स्थानावर जागतिक पातळीवरती आलो, इतके जागतिक पातळीवरती आलो की आपल्या पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या भाषणात सांगितलं की जगाने हार्डवेअर बनवावं, भारत सॉफ्टवेअर बनवेल। त्या सॉफ्टवेअरचाच एक भाग म्हणजे ही बॉस प्रणाली। इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणावरती संगणक संस्कृतीचा स्वीकार भारताने केलाय की आपल्या 125 कोटी लोकांपैकी 90 कोटी लोकांकडे मोबाईल फोन आहेत आणि त्या मोबाईलवरती आता कॉम्प्युटर येत आहेत आणि अजून 10 वर्षांनी हे संगणक विश्व अधिक विकसित होणार आहे। त्यामुळे आपल्याला संगणक साक्षरता सार्वत्रिक व्हायला करायला पाहिजे, तरच आपण आपला मेक इन इंडिया किंवा आपल्या देशाच्या प्रगतीचा आराखडा अधिक चांगला भक्कम करू शकू। तर मला असं वाटतं की त्यापूर्वी, त्या चर्चेचा आराखडा आपल्याला ठरवण्यापूर्वी आपल्याकडे आज कोण जे पाहुणे आलेले आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया। माझ्या शेजारी बसलेले आहेत सुनील चव्हाण, हे या संगणक क्षेत्रातले, सॉफ्टवेअर क्षेत्रातले उद्योजक होते आणि त्यांचा संबंध जगभर एक प्रकारचे सॉफ्टवेअरची निर्यात करत असत। त्यानंतर आहेत आपल्याकडे प्राध्यापक मिलिंद ओक, ज्यांनी या बॉस प्रणालीविषयी प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि ते आपले दुसरे सहकारी आहेत चिपलगट्टी आणि प्रल्हाद चिपलगट्टी, यांचाही या विषयावरती अभ्यास आहे। तेव्हा बॉसचा विस्तार आणि प्रचार कसा करायचा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे ते आहे शिक्षण आणि त्या संबंधात आपली एक ध्वनिचित्रफीत पाहिली की आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून ही बॉस प्रणाली आणि संगणक संस्कृती कशी पसरू शकते याचा अंदाज येईल। तर ती ध्वनिचित्रफीत आपण पाहूया। सर्वप्रथम मिलिंद ओक यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की शिक्षण हे मूलभूत क्षेत्र आहे की जिथून हे सगळं संगणक, राईट टू एज्युकेशन सगळं सुरू होतं, तर त्याचा विस्तार कसा करायचा आणि आपल्या शिक्षण पद्धतीत कोणते दोष आहेत की ज्यामुळे बॉस प्रणालीचा विकास होत नाहीये। आपल्या शिक्षण पद्धतीचा सर्वात ठळक असा दोष आपल्याला दाखवता आला तर तो कृतीशील शिक्षणाचा अभाव। जवळजवळ 2005 पासून सरकार याच्या मागे आहे, कारण शिक्षण तज्ञांना हे समजलेलं आहे की कृतीशील शिक्षण आवश्यक आहे। मात्र ते इम्प्लिमेंट करताना त्याचा इतका बोजवारा उडालेला आहे की प्रोजेक्ट जे कृतीशील शिक्षणासाठी आवश्यक आहे ते पालक आपल्याला करताना दिसतात आणि मग मुलं ती जाऊन सबमिट करतात आणि तो चांगला व्हावा ही त्यांच्यामध्ये चढाओढ असते। तर आता गंमत अशी आहे की हे प्रोजेक्ट मुलांनी करायचे ते पालकांना समजत नाही आणि काही प्रमाणात शाळांनाही समजत नाही। म्हणजे पालकांनी केले तर शाळा ओरडतं आणि शाळेने सांगितलं की करा म्हणून पालक ते करतात की त्यांना सांगत नाहीत की हे मुलांनी करायचे आम्ही का करू असं विचारत नाही। त्यामुळे असं झालंय की आता पुढे कदाचित असंही शाळा सांगतील की मुलांच्या ऐवजी पालकांनीच परीक्षेला बसा आणि पास व्हा। ही अवस्था फार बिकट आहे आणि ती आपल्याला बदलायला पाहिजे। तर आणखीन कोणाला काय? मला असं वाटतं की याच्या संबंधात मला चिपलगट्टींना प्रश्न विचारायचा येतो हा की आपल्या 125 कोटी लोकांपैकी जवळजवळ 80 कोटी लोक तरुण मानले जातात, म्हणजे प्रोडक्टिव्ह एज मध्ये मानले जातात। त्या 80 कोटींपैकी जवळजवळ 35 ते 40 कोटी, नक्की आकडा इथे आपल्याला माहिती नाहीये, परंतु वय वर्षे 1 ते 16 इथपर्यंत आहे किंवा 1 ते 18 इथपर्यंत आहे, म्हणजे मुख्यतः विद्यार्थी जगतातली मुलं आहेत। आता ह्या विद्यार्थी जगतातल्या मुलांची एवढी प्रचंड संख्या असताना आणि एवढ्या शाळा निघत असताना बॉस प्रणाली आपल्याला जर त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली नाही, मला वाटतं ती अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, 18 भाषांमध्ये उपलब्ध आहे। म्हणजे तुम्हाला इंग्रजीच आलं पाहिजे असं नाही, हिंदीच आलं पाहिजे असं नाही। असं असताना चिपलगट्टी साहेब आपल्याला ह्याचा का वापर करता येत नाहीये? सर मैं हिंदी में बोले तो चलता है? हाँ, हिंदी में चलेगा आप पर। सर एक कैसा हो गया, एक घर का खाना है सर, घर में बनाया हुआ खाना है और वो छोड़ के हम लोग होटल से मंगा रहे हैं, ऐसा हो गया। मतलब ये जो 18 कोटी जो आपने बताया उसमें जो स्टूडेंट्स लेवल जो है वो बहुत अच्छा है, दे कैन वेरी वेल क्रिएट देयर ओन सॉफ्टवेयर्स। तो हम
उनके पीछे रह के उनको सपोर्ट दे के और उनको ये सॉफ्टवेयर डेवलप करने का एक तरीका बताना चाहिए। तो सिर्फ इसमें कमी क्या हो रहा है, हमने कॉलेज में एक सॉफ्टवेयर बनाया जिससे बच्चों को हमने घर में बैठे बैठे उनका रिजल्ट दिखा सकता है, घर में बैठे बैठे पेरेंट्स उनका रिजल्ट देख सकते हैं, ये सब हम लोग कर सकते हैं। लेकिन एक बच्चे लोग ही, स्टूडेंट्स लोग ही खुद आके अगर इन्होंने ही खुद ये सॉफ्टवेयर बनाने के लिए दिस इज एजुकेशन सर। एजुकेशन में क्या होना चाहिए, सो इट इज अ फ्री फ्लो, पार्टिसिपेशन रहना चाहिए, रहना चाहिए। अच्छा, हा जो मुद्दा आहे की कोणती गोष्ट शिक्षणापासून सुरू होते, आता आपल्याला माहिती असेल की आपल्या मुलांना पाढे म्हणायची सवय आहे, पाढे एकदा म्हटले की आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहतात, तेच संगणकाच्या बद्दलही लागू आहे किंवा अगदी सायकल किंवा स्विमिंगच्या बद्दल सुद्धा लागू आहे। तर चव्हाण साहेब, मला ह्याच्याबद्दल हा प्रश्न विचारायचा आहे की हे खरं सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारे आपण शिकू शकतो, असं असताना सुद्धा ही बॉस प्रणाली विंडोजला पर्याय म्हणून, मायक्रोसॉफ्टच्या विंडोजला पर्याय म्हणून उपलब्ध असताना, आपण देशात बनवलेली असताना सगळीकडे वापरली का जात नाही, हा जसा प्रश्न आहे तसा तीच वापरली पाहिजे का, हाही एक प्रश्न आहे। तर या संबंधामध्ये नक्की आपल्याला काय भूमिका आहे? ती वापरली जात नाही याचं एक कारण असंही आहे की त्याच्या बाबतीत खूप अज्ञान आहे, अजूनही त्याचा खूप प्रसार झालेला नाही आहे, बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही आहे। अगदी ICTचं जे सिलेबस आहे त्याचा जो काही करिक्युलम आहे तोही शिक्षकांना माहीत नाही आहे, तर बॉस वगैरे तर अजून कुठेच पोचलेलं नाही आहे। आणि मग जसं प्राध्यापक ओक म्हणाले तसं की आईवडील सुद्धा म्हणतील की अरे हे काय शिकतोस तू, मायक्रोसॉफ्ट शिक, विंडोज शिक किंवा ॲपल शिक किंवा गुगल शिक, कारण त्यांनाही माहिती नाही बॉस म्हणजे काय आहे ते। त्यामुळे तो जोपर्यंत प्रसार होत नाही की अशी ही एक प्रणाली आहे की जी आपली आहे, स्वतःची आहे, आणि जेणेकरून त्या मुलांच्यावरती लहानपणापासून तो पडगा बसू शकेल, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा प्रसार होणार नाही। शिक्षण मंत्र्यांकडनं जरी कितीही मोठं आव्हान आलं तरी ते जोपर्यंत त्या लोकांना पटत नाही की दिस इज द वे फॉरवर्ड, तोपर्यंत ते नाही होणार। पण तामिळनाडू सरकारने केलंय आणि तिकडे ते अंमलात आलंय, केरळ सरकारने केलंय, अंमलात आणलंय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती फ्रान्सने अंमलात आणलंय। इतकंच काय की मायक्रोसॉफ्ट ही कंपनी अमेरिकन असून सुद्धा अमेरिकेत सगळीकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरतात असं नाही, तिकडे पण लायनक्स वापरतात। तर मला चव्हाण तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की लायनक्सच्या आधारे बॉस किंवा लायनक्स बॉस ही प्रणाली वापरताना कोणी असं म्हणेल ना की आम्हाला दुसरे पर्याय उपलब्ध आहेत, आम्ही एकच सिस्टीम का वापरावी? हो बरोबर, अर्थातच आहेत। आणखीन इनफॅक्ट लायनक्स किंवा कुठलंही ओपन सिस्टम वापरण्याकरता त्याला चॅलेंजेस पण खूप आहेत। जसं मी गेल्या भागात सांगितलं होतं की कोणीही असा निर्णय घेऊ शकत नाही किंवा घ्यायला दजावत नाही, तसेच इतरही त्याला खूप चॅलेंजेस आहेत। त्याला ती एक कम्युनिटी लागते, तो एक सपोर्ट सिस्टम क्रिएट करायला लागतो, तो जोपर्यंत क्रिएट होत नाही तोपर्यंत ती ओपन सिस्टम वापरायला कुणीही तयार होऊ शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये जे काही चेंजेस घडवले जाणार, त्याच्यामध्ये जे काही बदलाव आणले पाहिजेत ते करण्याकरता जी सपोर्ट टीम लागते ती तयार झाली पाहिजे। समजा कोणीतरी वापरतंय आणि त्याला काहीतरी एक प्रॉब्लेम आला तर त्यांनी जायचं कुठे हे लोकांना माहीत नसतं, कारण त्याचा कोणीच ओनर नाही आहे, ती आहे सगळ्यांचीच, त्यामुळे कोणाचीच नाही, असं कुठेतरी त्याच्यामध्ये होतं। त्यामुळे लोकांच्या मनात ती जी एक भीती आहे की अरे नाही हे जरा काहीतरी वेगळंच आहे। ओक साहेब, तुम्हाला एक विचारायचं आहे की आपल्या देशामध्ये एकूण बोलीभाषाच मुळी जवळजवळ 1000च्या आसपास आहेत, रिकॉग्नाइज अधिकृत भाषा या जवळजवळ 18 आहेत। आता ह्यापैकी 18 भाषांमध्ये ही बॉस उपलब्ध आहे। आता एवढ्या मोठ्या देशात भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि भाषिक दृष्ट्या हे पोचवणं, बॉस प्रणालीचं तत्वज्ञान, हे चव्हाण म्हणतात त्याच्या पलीकडे शक्य आहे का त्याच्या पलीकडे शक्य नाही? नाही, हे नक्कीच शक्य आहे। फक्त याच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती किंवा एकच समूह असं हे करू शकणार नाही, हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। जर प्रत्येक नागरिकांनी अगदी खारीचा वाटा उचलला तर हे नक्की होईल। आता नागरिकांमध्ये अनास्था आहे म्हणून सरकार करत नाही, आणि सरकारला करायचंय पण नागरिकांची अनास्था आहे म्हणून ते करत नाही। तेव्हा असं जे दुष्टचक्र आहे ते आपण कुठेतरी भेदलं पाहिजे। आणि भारत याची पहिली पायरी काय आहे की तुम्ही भारत याचा वापर कसा करायचा हे पहिल्यांदा माहीत करून घेतलं पाहिजे। म्हणजे साधं पहिलं पाऊल असं आहे की इंटरनेटवर भारत ऑपरेटिंग सिस्टीम एवढं तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला हजारो लाखो लिंक मिळतात, त्याचा अभ्यास तुम्ही करा, आपोआपच तुम्हाला पुढचे मार्ग ते करताना गुगलवरती जायला लागेल ना। हो, पण गुगल मला तरी असं वाटतं की थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन आपण ठेवायलाच हवा की आपलं खूप देशप्रेम आहे, भारत ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यामुळे ते सगळीकडे पॉप्युलर झाली पाहिजे वगैरे, ॲब्सोल्युटली मान्य आहे, पण
40 कोटी लोकांनी ती वापरावी हे कदाचित एक युटोपियन स्वप्न राहील. तसं होणं शक्य नाही आहे, कारण आपल्याला इतर जगाशी पण संबंध ठेवायचा आहे. जे काही आपण सॉफ्टवेअर वापरू, सिस्टम्स वापरू, शिक्षण करू, जे काही करू, त्याचं प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे लिंक आहे. ती प्रचलित झाली पाहिजे, त्याचा प्रसार झाला पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण त्याचा इतकाही अट्टहास आपण धरू नये की भारतातल्या प्रत्येक माणसांनी, प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक व्यवसायाने तीच वापरली पाहिजे, हे कदाचित शक्य हा होणार मुद्दा नाही. बरोबर आहे. पण चिबळकटी साहेब, मला एक असं विचारायचं आहे की आपली सिस्टीम ज्याला कम्पॅटेबल म्हणतात, फ्रेंडली म्हणतात, तशी इतर सिस्टीम्सला फ्रेंडली आहे का? म्हणजे संबंध भारत समजा बॉस वापरतोय आणि संबंध बाकी जग वेगळंच वापरते, किंवा काही लोक विंडोज वापरतात, काही अन्य, तर आपण त्यांना कम्पॅटेबल राहू शकतो का? आपण त्यांच्याशी संबंध, संवादी संबंध, कम्पॅटेबिलिटी ज्याला म्हणतात, ती ठेवू शकू का? डेफिनेटली हो सकता है सर. एक कैसा है, अगर आप एक गाड़ी सीखा, समझो कौन सा भी एक XYZ गाड़ी, देन यू कैन चेंज इट टू शिफ्ट ओवर टू अदर व्हीकल्स ऑल्सो, 4 व्हीलर या 2 व्हीलर्स जो भी है. ऐसे ये भी अगर विंडोज आपने सीख रहे हैं, विंडोज में काम किया है, देन यू कैन डेफिनेटली स्विच ओवर टू बॉस. बॉस में कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगा सर. हा, आणि याचं बरंचसं भान ओपन सॉफ्टवेअर सिस्टम डेव्हलप करणाऱ्यांनी पण ठेवलेलं आहे. त्यांनाही माहिती आहे की आपल्याला हळूहळू ही वाटचाल चालायची आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचे जे काही नुसतेच ऑपरेटिंग सिस्टम नाही, पण ऑफिस सूट जे काही आहे, म्हणजे वर्ड किंवा एक्सेल किंवा पॉवर पॉईंटचे जे इक्विव्हॅलंट सॉफ्टवेअर आहेत ओपन सोर्समध्ये, किंवा इतर डेटाबेस सॉफ्टवेअर आहेत, इतर पेंटिंग सॉफ्टवेअर आहेत, इतर PDF रायटर सॉफ्टवेअर आहेत, ते सगळे तयार करताना त्यांनी हे भान ठेवलेलं आहे की ह्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बरोबर त्याची कॉम्पॅटेबिलिटी राहिली पाहिजे. म्हणजे मला कोणीतरी वर्ड फाईल पाठवली आणि मी बॉस वापरतोय, तर ती मला ओपन करता येत नाही, असं करून चालणार नाही. त्यामुळे ती मला ओपनही करता येते, मला माझ्या जे काही वर्डचं इक्विव्हॅलंट आहे त्याच्यामध्ये टाईप करून त्यालाही परत पाठवता येते. त्यामुळे ती कॉम्पॅटेबिलिटी त्या सगळ्यांनी जपलेली आहे, ती त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपण या मुद्द्यानंतर एक जर असा एक छोटासा ब्रेक घेऊया, छोटीशी क्षणभर विश्रांती घेऊ, एवढ्यासाठी की कित्येक कॉम्प्युटरच्या लोकांना एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमकडे जाताना प्रचंड प्रश्न येतात, परंतु ते प्रश्न कसे सोडवायचे, म्हणजे कॉम्प्युटर हँग होण्यापासून ते या फाईलमधनं त्या फाईलला कसं जायचं इथपर्यंत आहे. पण आपण ते क्षणभर विश्रांतीनंतर. मला असं वाटतं कॉम्प्युटरच्या संबंधामध्ये एक भीती आणि एक अज्ञान अशा दोन गोष्टी आहेत. अज्ञानाचा संबंध आपण समजू शकतो. भीती अशी असते की कित्येक वेळा लोकांना एक कट पेस्ट फाईल करता येत नाही किंवा ट्रान्सफर करता येते. आता लिनक्सच्या आधारे मी ज्या, किंवा बॉसच्या आधारे ज्या फाईल्स मी बनवीन, त्या फाईल मला समजा जे फक्त विंडोज वापरतात, बॉस वापरत नाहीत, त्यांना मला ट्रान्सफर करायच्या आहेत, तर त्या कशा करता येतील? काय त्याला मेकॅनिझम की ज्याच्यात तो म्हणेल तू काय पाठवलं, मला काय मिळालं नाही, तू आपलं परत विंडोज मधनं पाठव. मग अशा अडचणींना कसं तोंड देता येईल? पण तसं होतच नाही अजूनही. म्हणजे कदाचित थोडंफार फॉर्मॅटिंग जाऊ शकतं, खूप जर का काहीतरी रंगीबेरंगी केलेलं आहे तर ते कदाचित रंग वेगळे दिसू शकतात, पण ती फाईल मला वाचताच येत नाही असं सहसा होत नाही. कारण त्याला जी ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर लागतात ती सगळे आता प्रगत झालेत आणि तीही सापडतात. बॉसमध्ये मला वाटतं अशी कन्व्हर्जन सॉफ्टवेअर्स आहेत आणि ती मी वापरलेली आहे. म्हणजे विंडोजच्या फाईल तुम्हाला बॉसमध्ये कन्व्हर्ट करून मिळू शकतात, प्रॉपर त्याचे टूल दिलेलं आहे, त्यामुळे ती अडचण मला वाटतं येणार नाही. बॉस इज अ कंप्लीट सोल्यूशन सर, इसलिए BOSS solution system. So it's a complete solution for all your difficulties and problems. जब ये सिस्टम आया बॉस, तो उसके अंदर बिल्ट इन आ गया सब, वर्ड समझो या पॉवर पॉइंट समझो, भारतीय ऑल दिस थिंग्स. भारतीय ऑफिस सूट म्हणतात त्याला. त्याने आपण बॉस बद्दल चर्चा करतोय, पण तसंच भारतीय ऑफिस सूट असा एक BOS डबल S न लावता फक्त सिंगल S लावून तो पण तयार आहे. तो सगळ्या मायक्रोसॉफ्टच्या किंवा ऍपलच्या सगळ्या फाईल्स वाचतो. आता मला हे सांगा की हा कित्येक लोकांचा समज असा आहे की कितीही संगणक क्रांती झाली असं म्हटलं तरी ती संगणक क्रांती प्रामुख्याने शहरांपुरतीच मर्यादित आहे, अशी एक टीका आहे. आपल्याला आता शिक्षण पद्धतीचा आपल्या विस्तार खेडोपाडी होतोय, तर हा संगणक क्रांतीचा आधार जी शहरं आहेत त्याच्या बाहेर ते खेड्यात आणि दूरच्या खेड्यातपर्यंत जर पोहोचायचे असेल तर बॉस पसरवण्यासाठी, बॉसचा प्रसार करण्यासाठी मध्ये कोणी एक शिक्षक लागणार आहे का, ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेटर किंवा ट्युटर म्हणतो, असा कोणी लागणार आहे का? मग तो आपल्याकडे उपलब्ध आहे का? त्याचं ट्रेनिंग, त्याचं प्रशिक्षण झालंय का? हे सगळे मुद्दे मला वाटतं तुम्ही आम्हाला सांगावे. खरं तर याला ट्रेनिंग लागणार नाही, तर आपण एक सुजाणपणे नीटपणे विचार केला तर हे शक्य आहे. कारण कम्युनिटी एडिशन
कम्युनिटी एडिशन वापरायची कशी आणि ती सुधारायची कशी हे भारतामध्ये फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण जे क्रोम आणि इतर ब्राउझर वापरतो, फायरफॉक्स, हे कम्युनिटी एडिशन्स आहेत. याचा अर्थ असा की कोणाच्या एकाच्या मालकीचे नाहीत किंवा एकाने तयार केलेले नाहीत, तर एक दुसऱ्याला शिकवून एक दुसऱ्याच्या मदतीने ती सतत प्रगत होत जातात. तर आपण जर अशी एक ज्ञानाची ज्योत पसरवत चाललो तर मला वाटतं एका शिक्षकाची काही गरज पडणार नाही. मी माझ्या शेजाऱ्याला शिकवलं, शेजाऱ्याने त्याच्या मुलाला शिकवलं, मुलाने त्याच्या मित्रांना शिकवलं, अशी ही ज्योत ज्ञानाची पसरत जाते. आपण त्याचे व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये हेच दाखवलं होतं की एकच ती बॉसची DVD सगळीकडे पसरवली जाते, कारण ती आपण कॉपी करू शकतो अधिकृतपणे, सगळ्यांना देऊ शकतो, आणि ही ज्योत पसरवायला मला वाटतं काही अडचण येणार नाही. आणि ते ओपन सोर्स सिस्टमचं खरं ती एक बेसिक फिलॉसॉफीच आहे, म्हणजे की समाजाची उन्नती, वाटून घेणे, एकमेकांना सहाय्य करणे, हाच खरं तो त्या ओपन सिस्टमचा मूलभूत गाभा आहे. पण तरी माझं थोडंसं दुमत आहे प्राध्यापकांची की कोणीतरी त्याचा एक प्रमोटर लागेलच, पण ते पसरायला फार वेळ लागणार नाही. फक्त ते सुरुवात त्याची झाली पाहिजे की विंडोज किंवा ॲपल किंवा गुगल न वापरता तुम्ही बॉस वापरा आणि त्याच्यामध्येही तुम्हाला सगळं करता येतं हे सांगणारा कोणीतरी पाहिजे, की मग ते पसरायला अजिबातच वेळ लागेल. बरोबर, लागेल, पण प्रत्येक जणांनी असा विचार करा कोणीतरी लागेल म्हणजे मी का नाही, असा विचार आपण करावा की ज्यांना थोडंफार कॉम्प्युटरचं ज्ञान आहे त्यांनी पुढे यायला पाहिजे. शेवटी हा देशाचा प्रश्न आहे, आपल्या समाजाचा प्रश्न आहे. दुसऱ्यावर ढकलून काय होतंय आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. हा, पूर्वी गाणं होतं मुठ्ठी में है तकदीर हमारी, तर खरं म्हणजे इथे तर माऊसच्या आधारे मुठ्ठी मेच्या ऐवजी त्या माऊसवरती ती आपली आहे तकदीर हमारी, पण ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण एक छोटा प्रश्न मला वाटतं चिमलगट्टी तुम्ही सांगा की व्हायरस नावाची जी भानगड आहे की ज्या व्हायरसने आपलं सगळं कॉम्प्युटरवरचा विध्वंस होऊन जातो, तर या लायनक्स किंवा बॉसला हा व्हायरस कसा काय धोका निर्माण करू शकेल? इसमें वायरस का आणि किंबहुना त्यामुळे ते अँटीव्हायरस नावाची एक नवीन सॉफ्टवेअर विंडोज वाले सारखे सादर करत असतात. सही है सर, ये क्या है, एंटीवायरस को ऑलमोस्ट इसको जरूरत नहीं बॉस के लिए, बिकॉज एवरी फ्यू डेज दिस विल बी रिपोजिटरी के थ्रू दिस विल बी अपडेटेड. तो ये बॉस हमेशा अपडेट होते रहता है. सो इसके वजह से ना तो कोई भी अगर वायरस क्रिएट भी किया देन लाखों लोग उसको देखते रहते हैं और उसको कभी भी उसको वायरस को एंटीवायरस उधर ही कर देते हैं. सो दैट मीन्स देर इज नो नीड फॉर एंटीवायरस फॉर बॉस. अगदी बरोबर आहे. त्यात आणखीन दुसरी पण एक गोष्ट अशी आहे की सध्या लिनक्स किंवा ओपन सोर्सचा फार प्रचार झालेला नाहीये. जगातले जे काही 2%, 5%, 15% लोक वापरत आहेत, त्यामुळे व्हायरस लिहिणारे लोक सुद्धा विचार करतात की मी जर का तो मायक्रोसॉफ्टसाठी लिहिला तर जगातल्या 70% लोकांच्या कॉम्प्युटर्सवर मी अफेक्ट करू शकतो, 5%, 2%साठी मी कशाला करेन. त्यामुळे जसा जसा त्याचा प्रसार वाढत जाईल तसं कदाचित ते व्हायरसेस वाढतही जातील. पण लिनक्सचं बेसिक आर्किटेक्चर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हायरसचा धोका याची शक्यता जरा कमी राहते. नंबर 1. नंबर 2, त्याचं अँटीव्हायरसही मुफ्त अवेलेबल आहे, तेही ओपन सोर्सच आहे, त्यामुळे तेही तुम्हाला हवं ते मिळू शकतं. पण यातलं एक मला वाटतं प्रेक्षकांना सांगावं चव्हाणांनी की हा व्हायरस जो प्रकार आहे हा कोणीतरी करावा लागतो ना. व्हायरस तो काही त्या सिस्टीम मधनं सेल्फ जनरेटिंग नाहीये. म्हणजे कोणीतरी घातपाती मनुष्य तो व्हायरस घुसवतो आणि आपल्या कॉम्प्युटरचा विध्वंस करतो, म्हणजे डेटाचा विध्वंस करतो. तर मग तो जर तिथे करू शकतो तर मग इथे का नाही करणार? इथे करत नाही, कारण त्याला लागणारी जी काही आर्किटेक्चर लागतं ते आधीपासूनच लिनक्समध्ये तयार केलं गेलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, ओपन सोर्स असल्यामुळे मला ऍक्च्युअली त्या कोडमध्ये जाऊन बघता येतं की खरंच मला काही यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे का नाही, जे मला दुसऱ्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये नाही करता येत. कारण त्यांनी सांगितलं की नाही या 275 व्हायरसेसच्या विरुद्ध आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे, तर मला फक्त त्यांचा शब्द मानावा लागतो. पण इथे मी स्वतः ते बघू शकतो. त्यात मला वाटलं की आणखीन मी काहीतरी त्याच्यामध्ये फरक करावा, बदल करावा, तर तोही मला करता येतो. तर ती सिस्टमच तशी हळूहळू अशी तयार झालेली आहे की जेणेकरून जितकं तो स्ट्रॉंग बनवता येईल तितका बनवला गेला. जसं ते माणसाच्या आयुष्यात असतं की आपण स्वतः आपली इम्युनिटी किती बिल्ड करतो आहे जेणेकरून मला कुठला व्हायरस अटॅक करणार नाही, तसं ते ओपन सोर्सच्या सुरुवातीपासूनच झालेलं आहे. पण म्हणजे हे जे व्हायरस आहेत जे आपल्यावरती अटॅक करून आपला कॉम्प्युटर उद्ध्वस्त करतात, तोच व्हायरस ज्याला आपण हॅकिंग म्हणतात, म्हणजे डेटाबेस आपला चोरणं असं म्हणतात, जे पूर्वी चीनवरती, पाकिस्तानवरती किंवा अमेरिकेवरती सुद्धा आरोप झालेले आहेत की आपल्या डेटाबेस चोरतात. तर मग आपला लिनक्सवरती म्हणजे बॉसवरती असलेला आपला डेटा हा किती सुरक्षित आहे? कारण आता हे मायक्रोसॉफ्ट कंपन्या काय करतात, ते अगोदर तुम्हाला सॉफ्टवेअर विकतात विंडोज, मग अँटीव्हायरसचं पण विकतात. म्हणजे आपल्याकडे दोन्ही हा एक प्रकारचा औषधही विकतात आणि रोगही विकतात. बऱ्याच लोकांचा असा संशय आहे की हे
सॉफ्टवेअर विकणाऱ्या वालेच कंपन्याच अँटीव्हायरस विकणाऱ्या कंपन्या मुद्दाम व्हायरस सोडत असाव्यात का काय? म्हणजे असं रोग काही लोकांचं विकायचं आणि औषधी विकायचं. आता त्याच्यामुळे झालंय काय की खरोखरच अशी तक्रार आहे मोठ्या प्रमाणावर की बड्या बड्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्या ज्या आहेत त्या औषध कंपन्या आपल्या देशाच्या सगळ्या वैद्यकीय बाजारपेठेवरती त्यांचं नियंत्रण करतात आणि ते नियंत्रण त्यांनी केल्यामुळे आपण एक प्रकारे गुलामीत जातो. म्हणजे आपण ग्राहक व्हायच्या ऐवजी आपण गुलाम होतो. आता त्या औषध कंपन्यांच्या बाबतीत हे खरं आहे, इतरही काही कंपन्यांच्या बाबतीत खरं आहे. तसं जर संगणक क्षेत्रात झालं तर आपली गुलामी अधिक भयावह होईल, कारण आपलं सगळंच मग त्यांच्यावरती अवलंबून पण ते राहील. झालेलंच आहे. झालेलं म्हणजे आहे. आता जे आहे ते एक्झॅक्टली आपण ज्या गोष्टीला आपण आता छेद करायचा प्रयत्न करत आहोत ती मायक्रोसॉफ्टची किंवा या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची जी मक्तेदारी आहे ती आपण छेदायचा प्रयत्न करत आहोत या बॉसच्या थ्रू किंवा त्याच्या अवतीभोवती असणारे सगळे जे सॉफ्टवेअर आहेत. मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की बॉस ही फक्त प्रणाली झाली, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही सगळे सॉफ्टवेअर त्याला छेद करून त्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तोच तर त्यातला प्रयत्न आहे खरं तर. मला वाटतं तुम्ही एक आपल्या प्रेक्षकांना असं सांगा, अशी कल्पना करा आपले प्रेक्षक पाहतायत, म्हणजे पाहतायतच आत्ता, आणि त्यातल्या एकाला असा प्रश्न पडला, ठीक आहे माझ्यासमोर कॉम्प्युटर आहे, हा कार्यक्रम संपल्याबरोबर मला बॉस प्रणाली अंमलात आणायची माझ्या कॉम्प्युटरवरती, तर त्यांनी काय केलं पाहिजे सिस्टमॅटिकली? कोणतं प्रोसिजर नंबर 1, 2, 3? अगदी साधी गोष्ट आहे की तुम्ही फक्त बॉस लायनक्स या भारताच्या अधिकृत साईटवर जायचं, bosslinux.in, म्हणजे वाया गुगल जायचं. वाया गुगल जायचं. पण ह्याच्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही, कारण गुगल सारखी सर्च इंजिन अनेक आहेत, तेव्हा गुगल वापरावं असं काही कोणी तुम्हाला बंधन घातलेलं नाही. तर ते सरळ URL मध्ये तुम्ही टाईप केलं तर गुगल शिवायही तुम्हाला जाता येईल की www.bosslinux.in असं तुम्ही टाईप केलं की तुम्हाला बॉसची सगळी कामगिरी थक्क करणारी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड असा एक बटन दिसेल, ते तुम्ही डाउनलोड करायचं. ती डाउनलोड केल्यानंतर त्याची एक ISO इमेज तुम्हाला मिळेल. याचा अर्थ ती DVD असेल, भारताचीच DVD, ती अधिकृत DVD. ती डाउनलोड केल्यावर तुमचा ब्लँक CD किंवा DVD घेऊन ती तुमच्या संगणकात टाकायची आणि त्या ISO इमेजची DVD बंद करून घ्यायची की तुमची बॉसची DVD तयार झाली. शिवाय त्याचा आणखीन एक साधा उपाय असा की तुम्ही सरळ सरळ सीडॅकला पत्र लिहायचं. त्यांच्या त्या साईटवर पत्र लिहिण्यासाठी, ईमेल टाकण्यासाठी ईमेल दिलेला आहे. तुम्ही निव्वळ त्यांना पत्र टाकलं, ईमेल टाकलं तरी तुमच्या घरी कुरिअरनी ही बॉसची DVD येते आणि प्रत्येक नागरिकाला ही सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा याचा जरूर लाभ घ्या. आता इथे प्रश्न असा येईल, मागच्या वेळेला आपण त्या शिक्षणाच्या संबंधात चर्चा करताना असं म्हटलं की आपल्याला निकाल पण प्रत्यक्षात तिथे मिळतील. आता गंमत अशी आहे की ही जी शिक्षण पद्धती आपली विस्तारित आहे ही 18 भाषांमध्ये आणि 29 राज्यांमध्ये, आपल्या देशात 29 राज्य आहेत आणि साधारणपणे 18 भाषा आहेत. 18 भाषांमध्ये हे आता ध्वनिचित्रफीत आपण पाहिली ती उपलब्ध आहे. त्या मुलांपर्यंत न्यायला, म्हणजे जिकडे आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती की जिथे गाव तिथे SD, आता जिथे SD पण नाही आणि गावापर्यंत जाण्याचा मार्ग नाही सहज, तिथे पण आता संगणक आणि मोबाईल आले. बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेला त्यांच्यापर्यंत हे जर बॉस पोहोचवायचं असेल तर तुम्ही म्हणता तसं तो बिचारा काय लगेच त्या गुगलवरती जा किंवा URL वरती जा करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला इतर माध्यमं जी आहेत, रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, वर्तमानपत्र आहे, त्याच्या माध्यमातून बॉसचा प्रचार करायला लागेल आणि ते सरकारचं काम आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की त्यांनी मग त्यावेळी पोस्टाचा वापर करावा. त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे की ह्या ठिकाणी मी पत्र टाकल्यावर मला बॉसची CD मिळते. त्यांना आनंद होईल. एखाद्या गावात 2-3 मुलांनी जरी असं पत्र लिहिलं सीडॅकला आणि त्यांच्याकडे ती DVD आली तर मुलं हुशार असतात की ते कोणाच्या मदतीशिवायही ती इन्स्टॉल करू शकतील, अशी मला खात्री आहे. वो प्रमोशन वीडियो है ना सर, वो प्रमोशन वीडियो सपोज यार सब जगह में दिखाने स्टार्ट किया ना तो अपने आप जैसे आपने बताया हर विलेजेस में पहुंचेगा. प्रमोशनल वीडियो वो दिखाने का आणि सीडॅक सेंटर्सच्या थ्रू सुद्धा बॉसचा प्रसार होऊ शकतो की अशी अशी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि ती लोकांनी वापरून पाहावी आणि वापरून पाहिल्यानंतर त्यांना स्वतःहूनच फरक कळेल. फक्त काय होईल की खेडोपाडी अजूनही लोकांना हा फरक कळत नाही की मायक्रोसॉफ्टने मला पैसे द्यायला लागतात आणि हे फुकट आहे. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की लोकांना असं वाटतं की ते फुकटच उपलब्ध आहे. खरं, ज्यावेळेला ते मायक्रोसॉफ्टचं विंडोज होतात त्यांच्या दृष्टिकोनातून ते फुकट असतं, पण कोणीतरी पैसे देत असतो. मला वाटतं ही चर्चा आपल्याला चालू ठेवायची. अनेक लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचाही आपण आता हा जो प्रश्न आहे की लोकांना इतक्या शाळांपर्यंत, इतक्या गावांपर्यंत कसं पोचवायचं, त्याच्या संबंधात तंत्रज्ञानाचा भाग जो आहे तो मला वाटतं चव्हाण तुम्ही आता सांगत होतात, तो मला वाटतं प्रेक्षकांनी समजून घेतला पाहिजे. हे तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं.
तर मी म्हणाल तसं की जोपर्यंत लोकांनाच हे कळत नाही की ह्या दोन्हीमधला फरक काय आहे, मुख्यत्वे करून पैशाचा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो आपण किंवा ती मक्तेदारी गुलामगिरी जी आपण छेदायचा प्रयत्न करत आहोत तो त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर त्यांना सांगू शकलो की हे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरल्यामुळे तुमचं स्वतःचं किंवा समाजाचं किंवा देशाचं काय नुकसान होऊ शकतं आणि त्याला पर्याय काय आहे, तो पर्याय जर का आपण तंत्रज्ञानाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर त्याचा प्रसार व्हायला हळूहळू म्हणजे जरूर आता महाराष्ट्र सरकारने समजा ठरवलं, तुम्ही सांगताय असं करायचं, हा कार्यक्रम त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहिला आणि त्यांनी अंमलात आणायचं ठरवलं, तर आता महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्याच मुळी 10 ते 12 लाख आहे. बरोबर. सरकारी आणि निम्न सरकारी कर्मचाऱ्यांची. बरोबर. आता हे म्हणजे याच्या संबंधामध्ये आणि आपण महाराष्ट्र सरकार किती पैसे देतोय मायक्रोसॉफ्टला, बरोबर आहे. याचा काय अंदाज तुम्हाला करता आहे येईल ना का? की म्हणजे आपण जर म्हटलं की 10-12 लाख लोक काम करतायत तिथे, अगदी ढोबळमाने आपण म्हटलं की त्यातले निम्मेच लोक संगणक वापरतायत, 5 लाख लोक वापरत आहेत. प्रत्येक संगणकावर साधारणपणे एक ऑपरेटिंग सिस्टम एक 3 ते 5 हजाराची, ऑफिस सूट जो आहे तो 15 ते 20 हजाराचा, असं करून अगदी बेसिक 25,000 जरी घेतले किंवा बाकीचे जे काही सॉफ्टवेअर लागतात, ॲडोबे आहे, अमुक तमुक, ते सगळं जर 50,000 घेतलं तर किमान 2,000 कोटी फक्त महाराष्ट्र शासन या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्यांना देत आहे आणि तेही दर 2 वर्षांनी, कारण दर 2 वर्षाला ते अपडेट होत आहे आणि ते जितक्या वेळा अपडेट होतं तितक्या वेळा त्याची लायसन्स फी द्यावी लागते. काही एका प्रोसेसपर्यंत ते नाही द्यायला लागत, अपडेट फुकट असतात, पण ते दर 2 वर्षांनी जे अपडेट होतात त्याला मग एकेकाळी परत आणखीन तेवढेच पैसे द्यायला लागतात. म्हणजे जर का एवढे 2,000 कोटी जर का आपले ही मला वाटतं सरकारनं रक्कम जात आहे. खूप कमी सांगितली तुम्ही. याचं कारण असं की या ज्या कंपन्या आहेत सॉफ्टवेअर उत्पादन करतात त्या ह्या मुद्दामून त्यांचं सॉफ्टवेअर हे जुन्यावर चालून देत नाही. त्यांचं जे नवं व्हर्जन येतं ते तुम्हाला असं सांगतं की तुमचा कॉम्प्युटर आता आउटडेट झाला, तर खरं तर तो कॉम्प्युटर आणखी 10-15 वर्ष भारतासारख्या देशांनी वापरला पाहिजे. बरोबर. कारण असं आहे की आपल्याला लगेच यूज आणि थ्रो ही काय आपली प्रवृत्ती नाही, आपल्याकडे आर्थिक चणचण नेहमी असते. हो. तेव्हा मला वाटतं की ही आपल्याला ती यूज अँड थ्रो प्रवृत्ती मुद्दाम राबवायला मदत करतात आणि आपल्याकडनं तो खर्च उकळून घेतात आणि हार्डवेअर विकणाऱ्या कंपन्या आणि सॉफ्टवेअर कंपन्या बॉसचा खरं तो एक सगळ्यात मोठा एक फायदा आहे की त्याला हे सध्याचं काहीतरी 1.7 GHz प्रो क्वाड वगैरे अमुक असलं काही लागत नाही. अगदी आता मी पेंटीएम 100 वर जरी सुरू केला तो तरी सुद्धा बॉस चालेल, इतकं त्याला कमी CRT मॉनिटर पर भी चलता है. CRT मॉनिटर एक आहे की आपण महाराष्ट्र सरकारने जर हा सगळा अंमलात आणायचा ठरवला कार्यक्रम, तर आपला तुटीचा अर्थसंकल्प डेफिसिट बजेट आपलं चांगल्या बजेटवरती येऊ शकेल. कारण एवढे पैसे वाचतात नाही, यांनी सांगितलं 2,000 कोटी पण कमी आहेत म्हणून. हो, दारूबंदी लगेच करता येईल आपल्याला, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने आता पैसे वाचवून म्हणजे सरकार प्रत्येक आता उदाहरणार्थ स्वच्छता अभियानला सुद्धा आपल्याला वेगळा कर लागतो. अशा प्रकारचे कर लावून सारखे तूट भरून काढण्याऐवजी हे जर पैसे आपण वाचवले तर आपल्याला शिक्षण विस्तारही करता येईल आणि ते स्पायरलिंग होत जातं. म्हणजे मी आता 2,000 कोटीचा एक ढोबळ अंदाज मांडला, प्राध्यापक म्हणतात की तो कदाचित पेक्षा जास्तही असेल आणि तो स्पायरल होत जातो, तो एक्सपोनेन्शियली वाढत जाईल. तो 2004, 4चा 8, 8चा 12 म्हणजे एक 3-4 वर्षामध्ये किमान 25,000 ते 30,000 कोटीचं फक्त महाराष्ट्र शासन एवढंच आपण म्हणतोय. बाकी मग शाळा, विद्यार्थी, कॉलेजेस, अमुक तमुक हे तर सगळं आपण सोडून दिलं. फक्त शासनाचं घेतलं तर एवढा मोठा रिकरिंग एक्सपेंडिचर आहे. बरोबर. आणि व्यापक पद्धतीने विचार करायचा झाला तर आता 2 घोषणा सध्या मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. एक मगाशी मी म्हटलं तशी स्वच्छता अभियान वगैरे ते सोडून द्या, पण मेक इन इंडिया. आता मेक इन इंडियामध्ये गृहीत काय आहे की परदेशी कंपन्यांनी इथे गुंतवणूक करायची, आपल्याकडे त्यामुळे नोकऱ्या निर्माण होतील. हा मेक इन इंडियाचा मुख्य भाग आहे. डिजिटल इंडियाचा जो भाग आहे तो असा आहे की आपलं संपूर्ण शिक्षण पद्धती, सगळी व्यवहार पद्धती, सगळी शासन पद्धती ही अशा पद्धतीने डिजिटलाइज करायची की त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढेल. आता यातला मेक इन इंडियामध्ये हा डिजिटल इंडियाचा भाग येत नाही, पण मेक इन इंडिया यशस्वी करायचं असेल तर डिजिटल इंडिया यशस्वी झाला पाहिजे. तर म्हणून मग त्या दोघातलं नातं काय असं मिलिंद तुम्हाला वाटतं? नाही, दोघातलं नातं काही जरी असलं तरी दोन्हीकडेही बॉसचा वापर हा झालाच पाहिजे, कारण ही बेसिक गोष्ट आहे आणि शिक्षणाची ती प्रिरिक्विसिट आहे संगणक ही. आणि ते जर शिक्षण महाग असेल तर ते तळागाळातल्या लोकांना घेता येणार नाही. बॉसचा महत्वाचा फायदा असा आहे, सगळ्यात महत्वाचा, की लो कॉस्ट एज्युकेशन हे शक्य होतं. आणि त्यामुळे राईट टू एज्युकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर राईट टू कॉम्प्युटर एज्युकेशन हे सुद्धा तुम्हाला अंमलात आणलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर बॉस आवश्यक असेल आणि आहेच तर ते राबवलं पाहिजे. आणि डिजिटल इंडियाचा ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्समध्ये सगळीकडे जर का बॉस आणि त्याच्या प्रणाली जर का वापरल्या गेल्या तर
तो वापरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ते खूप सोपं जाईल आणि जेणेकरून तो पण मिळेल की अरे मी कशाला विंडोज वापरू, मी बॉसच वापरतो आणि मला ही जी काही माहिती हवी आहे ती त्या मार्फत त्याला पटकन मिळू शकेल. नाही, हा मुद्दा महत्वाचा अशा अर्थाने आहे की तंत्रज्ञानाचा विस्तार इतक्या प्रचंड वेगाने होतो की आत्ताची जी साधारणपणे अगदी लहान मुलं आहेत त्यांना मोबाईल कॉम्प्युटरच्या अगोदर किंवा मोबाईल फोनच्या अगोदर काही जग होतं हे सुद्धा त्यांना माहित नाहीये. आणि हे सगळं मोबाईल म्हणजे आता ट्विटर, फेसबुक हे सगळं 10-12 वर्षातलं आहे. त्याच्या अगोदर कॉम्प्युटर होता, पीसी पण होता, परंतु त्यावेळेला ट्विटर, फेसबुक नव्हतं. इतक्या वेगाने तंत्रज्ञान वाढतंय. 1980 पर्यंत मुळी तर पीसी पण नव्हता, मग फ्लॅट स्क्रीन वगैरे पुढे आलं वरती. त्यामुळे 1985 ते 2015 ह्या 30 वर्षामध्ये जो प्रचंड स्फोट म्हणूया या तंत्रज्ञान क्रांतीचा स्फोट झालेला आहे तो जर 30 वर्षात एवढा झाला आहे तर 2015 ते 2025 ह्या काळामध्ये अजून काय काय त्याच्यामध्ये बदल होतील आणि कदाचित बॉस कालबाह्य तर होणार नाही ना, असा एक मला तुम्हाला प्रश्न विचारसा वाटतो. नाही, कालबाह्य नक्कीच होणार नाही आणि तो प्रगतीचा वेग आहे तो वाढतच जाईल आणि जेणेकरून नवीन नवीन आणखीन तंत्रज्ञान येतच राहील. त्या अल्विन टॉफलरच्या थेअरीप्रमाणे ज्याला 40 वर्ष लागली त्याला 4 लागतील, नंतर 4 महिने लागतील वगैरे. तर 2030 वर्षाचा जो प्रगत झालेला आहे तो आणखीन पुढच्या 3 वर्षातच होऊ शकेल. तर बॉसचे आणखीन नवीन नवीन वर्षन्स येत राहतील, जशी आत्ता एक 5-6 वर्षन झालेली आहेत आणि त्याचा जसा जसा जास्त लोकांचा प्रसार होत जाईल तसे त्याच्यात आपोआप सुधारणा होत जाईल कारण लोकच ते करतील. आता आपल्याला आता चव्हाणांनी सांगितलं की त्यातनं बदल होईल, ते अगदी बरोबर आहे अशा अर्थाने की बॉस नव्हतंच ना पूर्वी आणि बॉस आलं. तर आता चिपलगट्टी मला तुम्ही सांगा की ते हे बॉस आलं हे अधिक शाळा आणि कॉलेजांपर्यंत पोहोचलं की त्यांच्याकडनं जे प्रश्न येतील त्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही अधिक ते तंत्रज्ञान विकसित करू शकाल किंवा वेगवान करू शकाल. तर ते कोणते प्रश्न भविष्य काळात आपल्याला भेडसावण्याची शक्यता आहे? म्हणजे काय केल्याने त्या मुलांना ते सोपं होत जाईल? मला वाटतं की आता आपण डिनायल मोडमध्ये जायला पाहिजे. आतापर्यंत कसं होतं की शिक्षणात नवं काय येत आहे हे भरायचं तुमच्या सिलेबसमध्ये किंवा अभ्यासक्रमात. तर आता हे प्रॅक्टिकली शक्यच नाहीये कारण की दर दिवशी जर टेक्नॉलॉजी बदलत असेल आणि तुमचं सिलेबस किंवा पोर्शन किंवा करिक्युलम किंवा नॅशनल पॉलिसी ही जर सारखी बदलत असेल तर तुम्हाला सिलेबसनं काहीतरी बाहेर काढायला पाहिजे. चिपलगट्टी, तुम्हाला वाटतं की सिलेबसमध्ये असे महत्वाचे बदल करून आपल्याला, तुम्हाला काय वाटतं याच्या संबंधात काय करता येईल? नहीं, सिलेबस में बेसिक से स्टार्ट करना चाहिए सर. ये जो भी आईटी का जो एजुकेशन है तो आईटी के एजुकेशन में दे शुड स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स. और हर जगह में ये विंडोज के बदले दे हैव टू स्टार्ट विद द बॉस. सो जब ये लड़का बड़ा हो जाएगा देन विल गो टू द कंपनीज, देयर डेफिनेटली विल आस्क फॉर बॉस इन द कंपनीज. अभी क्या हो रहा है तो वो विंडोज सीख रहा है, ऊपर जा रहा है, सो विंडोज वालों को विंडोज ही मांगता है उसको. So therefore what he should do is, what we should do rather is we feed them with the boss. तुमच्या मगाच्या प्रश्न होतं की काय मुलं मागतील, तर ते आपण आत्ता जरी बघितलं की मोबाईलवरती कॉम्प्युटर आहेच तर तो वापरायचा कसा, त्याला बाकीच्या सगळ्या ऍप्लिकेशन यायच्या कशा, त्याच्यामध्ये मी माझी एक ऑडिओ फाईल कशी एम्बेड करू, मग मी हा व्हिडिओ जो कोणाला तरी पाठवलाय तो एडिट कसा करू, ते फोटो कसे आणखीन ऍड करू, हे जसे आत्ता सगळे ग्राहकांकडनं प्रश्न येतात आणि त्याच्याकरता अँड्रॉइड आपली स्वतःची एक प्रणाली विकसित करते, तसेच प्रश्न विद्यार्थी बॉसबद्दल विचारतील की मला ह्याच्यातनं XYZ ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आता भविष्यातल्या तंत्रज्ञानामध्ये म्हणजे जसा पूर्वीचा जो मोठा कॉम्प्युटर होता टेबल कॉम्प्युटर, त्याच्यानंतर पीसी आला, त्याच्यानंतर आयपॅड वगैरे आली, आता आयपॅड अधिक एफिशियंट झाली. आता तर हे सॅमसंग किंवा इतर अनेक कंपन्यांनी जे छोटे छोटे मोबाईल फोन काढलेत ज्याचे पण स्क्रीन मोठे होऊ शकतात आणि ज्याच्यावरती आपल्याला सगळं मिळू शकतं. सगळे चित्रपट, सगळी पुस्तकं म्हणजे लायब्ररीज वगैरे सुद्धा आपल्या ह्या छोट्या मोबाईल फोनवरती उपलब्ध होऊ शकतात. किंडलनी तर एक क्रांतीच केली लायब्ररीच्या आणि पुस्तकांच्या क्षेत्रात. हे सगळं लक्षात घेता आपल्याला अशी खात्री वाटते की जर आपल्या भारतीय तंत्रज्ञान करणाऱ्या माणसांनी बॉस स्वतंत्रपणे इतकी कार्यक्षम शोधून काढली तर पुढच्या 10 वर्षात येणारी जी आव्हानं आहेत ती सहजपणे निभावून नेऊ शकतात. परंतु ती निभावून नेण्यासाठी आपल्याला नक्की ह्याचाच विस्तार म्हणजे आयटी क्षेत्रातले एवढे इंजिनियर असून सुद्धा आपण त्याचा विस्तार करू का शकत नाही? आयटी क्षेत्रात त्याचा प्रसार का नाही झाला? कित्येक आयटी क्षेत्रातल्या लोकांना माहिती नाही बॉस आहे
हां, मी मगाशी म्हणालो तसं गेल्या कार्यक्रमात म्हणालो तसं की त्याचा प्रसार IT क्षेत्रातनं फारसा होऊ शकत नाही, कारण ते कस्टमर वेंडर रिलेशनशिपवरती खूप अवलंबून राहील. पण त्याच्या व्यतिरिक्त जी इतर क्षेत्र आहेत, IT मध्ये शिकणाऱ्या एखाद्या स्वतःच माणसाने जर का ते शिकलं की बॉस काय आणि त्याच्या स्वतःच्या मुलांना शिकवलं तर तिथून पुढे त्याचा प्रसार होऊ शकतो. पण व्यावसायिक ह्याच्यामध्ये तो होणं त्याला खूप अवधी लागेल, कारण तो जगाशी निगडीत आहे. तो फक्त तुमच्या भारताशीच निगडीत नाही किंवा भारतीय शिक्षणाशी निगडीत नाहीये. आता आपला थोडासा वेळ संपत आलाय, पण मिलिंद लोकांना मी असं म्हणेन की त्यांनी एक साधारणपणे 1 मिनिटभरामध्ये या सगळ्या चर्चेचं आणि मुद्द्याचं एक सारं रूप लोकांना सांगावं, म्हणजे प्रेक्षकांना लक्षात येईल की बॉस ही प्रणाली कशी आपल्याला अधिक मुक्त करेल परदेशी जाचातनं परदेशी गुलामीतनं. नाही, डिजिटल इंडिया जर खरोखर आपल्याला राबवायचं असेल आणि त्याचे जो फायदे असतील ते देशाला मिळवायचे असतील तर बॉस ही वापरलीच पाहिजे आणि प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरना देशातून हद्दपार केलं पाहिजे. त्याच्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही. डिजिटल इंडिया हवं असेल तर बॉसनीच होईल ते, आणि डिजिटल इंडिया अयशस्वी व्हायचं असेल तर बॉस न केल्यामुळेच ते अयशस्वी होईल. मला असं वाटतं की हा मुद्दा आपण लक्षात घेऊन आता जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी तर बॉस प्रणाली वापरायला घ्यावीच. ते अतिशय सोपी आहे. आपापल्या कॉम्प्युटरवरती URL मध्ये जाऊन बॉसवरती तुम्ही टाईप केलं भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन की तुम्हाला ते मिळेल. तुम्हाला ते सहज करता येईल. पण तेवढंच थांबून चालणार नाही. तुमच्या शाळात, तुमच्या कॉलेजात, तुमच्या व्यवस्थापनामध्ये ती आणण्यासाठी आग्रह करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा सरकारी अधिकारी आहेत किंवा राजकीय लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या सरकारला सांगितलं पाहिजे की ह्याच्यातनं कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तामिळनाडून केरळ वाचवत आहेत, अख्खं फ्रान्स वाचवत आहे, तर भारतानी आणि महाराष्ट्राने अशी गुलामी का पत्करावी. आणि भारताने आणि महाराष्ट्राने सुरुवात केली तर भारताला मार्गदर्शन होईल अशी मला खात्री वाटते. मला वाटतं सुनील चव्हाण, आपण, ओक, चिपलगट्टी, आपण इकडे आलात आणि आपणही प्रेक्षकांनी पहिला आणि दुसरा भाग अशा दोन्ही भागांमध्ये प्रचंड दाद दिलीत, प्रश्न विचारलेत, त्यामुळेच हा कार्यक्रम इतका चांगला होऊ शकला. आपल्याही सहभागाबद्दल आपलेही सर्वांचे धन्यवाद.